सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या अहंकारामुळे तुम्ही सगळं गमावाल, त्यामुळे तुमचा अपमान होऊ शकतो. काम करण्याची तुमची आज मानसिकता बिलकुल नसेल. भूतकाळातील चुकीच्या वागणुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे तुमची कोणीही साथ देणार नाही. नोकरी व्यवसायातून पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला जास्तीचे प्रयत्न करावे लागतील. अधिक कमाईसाठी तुम्हाला सरकारी नियमांचं उल्लंघन करावं लागेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा चढ उतारांनी भरलेला असेल. आज काम तुम्हाला अनिच्छेनं करावं लागेल. आरोग्याच्या किरकोळ समस्या तुम्हाला निर्माण होतील. मनोरंजनाच्या संधी तुम्ही सोडणार नाही. कुटुंबामध्ये मतभेद होतील. कार्यक्षेत्रामध्ये जुन्या गोष्टींमुळे तुमच्या मनामध्ये भीती राहील. तुमच्या चुकीबद्दल तुम्हाला वाईट वाटेल. पैशांचा जुगाड तुम्ही करून घ्याल. वैयक्तिक सुखसोयींवरती तुम्ही पैसे खर्च करू शकाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची बुद्धिमत्ता आणि विवेक कुशाग्र असेल. सामाजिक क्षेत्रातील वाद मिटवण्यासाठी तुमचं सहकार्य घेतलं जाईल. कामाच्या ठिकाणी अनुभवाच्या मदतीनं तुम्ही संधी निर्माण कराल. अति आत्मविश्वासाची भावना तुमचं काम मात्र बिघडवू शकते. दूरच्या व्यवसायातून पैसे मिळतील. घरगुती खर्च वाढल्याने तुम्ही बचत करू शकाल. कार्यक्षेत्रामध्ये काम संथपणे असल्यामुळे तुमची चिडचिड होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला विनाकारण कलह आणि त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. कुटुंबातील सदस्य तुमच्या कामामुळे असमाधानी राहतील. काही कारणामुळे तुमचं मन हे विचलित होईल. खर्चामध्ये वाढ आणि मर्यादित उत्पन्नामुळे भविष्याची तुम्हाला काळजी वाटेल. आर्थिक लाभाची आशा दुरावेल. तुम्हाला अचानक धनप्राप्ती होऊ शकते आणि त्यामुळे तुमच्या मनाला एक शांती मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी लाभदायक असेल. सुखसुविधांमध्ये तुमच्या घट होईल. भावंडांच्या वागणुकीमुळे तुम्ही चिंतेमध्ये सापडाल. आज कुणाच्याही बोलण्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. घरामध्ये आज वडिलोपार्जित संपत्तीबद्दल चर्चा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचं मन उदार राहील. खर्चासोबत पैशांची आवकही वाढेल. आज नशीब 92% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जवळच्या व्यक्तींबद्दल मत्सराची भावना तुमच्यामध्ये निर्माण होईल. त्यामुळे तुमचे मतभेद होऊ शकतात. व्यवसायाची कामं तुम्ही वेळेवरती पूर्ण कराल. पैशांची आवक होण्याची प्रतीक्षा तुम्हाला करावी लागेल. आर्थिक लाभ होतील. जोडीदारावरती तुम्ही अतिरिक्त पैसे खर्च कराल. मुलांवरती तुम्ही लक्ष ठेवाल. नोकरदारांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या स्वभावामध्ये आणि वागणुकीमध्ये बराच फरक जाणवेल. तुमच्या मनामध्ये द्वेषाची भावना निर्माण होईल. तुमचं बोलणं आणि वागणं तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतं. बोलताना तुम्हाला मोठ्यांचा आदर करावा लागेल. तुमच्या इच्छेचं पालन करण्यास तुम्हाला तुमचं मन भाग पाडेल. तुमचा आदर कमी होऊ शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगलं फळ देईल.
कोणत्याही कामामध्ये तुम्ही स्वतःवरती मात्र जबरदस्ती करू नका. अपयशामुळे चुकीच्या गोष्टी तुम्ही करू शकता. कोर्टाच्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकाल. आर्थिक बाबतीमध्ये तुम्ही अधिक स्पष्ट राहा. पैशांची फसवणूक होऊ शकते. तुम्ही सुसंवाद साधा, अन्यथा नात्यामध्ये दुरावा येईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्याला तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज आपल्या सामाजिक वर्तनावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. बाहेरील लोकांशी कमी संपर्क तुम्हाला ठेवावा लागेल. तुमची आज बदनामी होऊ शकते. काही गोष्टींवरनं तुमचा वाद होऊ शकतो. कार्यक्षेत्रामध्ये लहान मुलांची तुम्हाला मदत घ्यावी लागेल. तुम्हाला अडचणींना सामोरंही जावं लागेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दोरवा अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी गुंतागुंतीचा असेल. कौटुंबिक सदस्यांशी भांडणं होण्याची तुम्हाला भीती राहील. घरातील व्यक्तींशी मालमत्ता किंवा व्यवसायाबाबत वाद होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही मनानं काम कराल. अधिकारी मात्र तुमच्यावरती नाराज होतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे धार्मिक कार्यानं भरलेलं राहील. दैनंदिन जीवनातील व्यस्ततेमुळे आपल्याला यासाठी योग्य वेळ मिळणार नाही. काम आणि व्यवसायामध्ये देखील चांगलं काम तुम्ही कराल. पैशांशी संबंधित बाबी तुमच्या पूर्ण होतील. दैनंदिन खर्चामध्ये वाढ होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुठल्या तरी आजारानं त्रस्त व्हाल. डोकेदुखीमुळे तुम्हाला जडपणा जाणवेल. सर्दी खोकल्याच्या तक्रारी मात्र सुरू राहतील. काम करण्याचा उत्साह तुमचा कमी होईल. तब्येतीमुळे तुमच्याकडे आळसपणा वाढेल. अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अनिच्छेनं काम करावं लागेल. कामाच्या ठिकाणी आर्थिक बाबींवरती कोणाशी तरी तुमचा वाद होऊ शकतो. खोटी आश्वासनं देऊन कर्ज बुडवणं किंवा टाळण्याचा प्रयत्न तुम्ही आज करू शकता. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.